चला नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. शिक्षक भरती सेकंड टप्पा तुमचा या सेकंड टप्प्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आली. आता 10% रिक्त जागा तो सुद्धा लवकरच तुमचा टप्पा आहे तो सुरू होणार आहे. त्यासोबत पवित्र पोर्टल सुद्धा नवीन टॅब आहे तो लवकरच त्या ठिकाणी तयार होणार आहे. काळजी करू नका, संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासोबत जी कोर्ट केस आहे सर्व युक्तिवाद झालेला आहे, पेपरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, त्या संदर्भात सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. तत्पूर्वी पवित्र पोर्टल वर सेकंड टप्पा कधीपर्यंत येऊ शकतो, नवीन जागा ज्या आहेत रिक्त राहिलेल्या त्या कधीपर्यंत येऊ शकतात, पूर्ण ज्या जागा आहेत ज्यामध्ये झडपीच्या जागा आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, या सर्व विदाउट इंटरव्ह्यूला एकंदरीत किती जागा आतापर्यंत भरलेल्या आहेत आणि किती जागा अजून रिक्त आहेत. साधारणतः एक 10,000 पण जागा पुन्हा येऊ शकतात का सेकंड फेज मध्ये, त्यापेक्षा कमी जागा आहेत. तर सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं माहिती मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका. आता हे संपूर्ण पवित्र पोर्टल तुम्ही बघू शकता, हे पवित्र पोर्टलच आहे. न्यूज बुलेटिन मध्ये कुठल्याही प्रकारे नवीन आलेलं नाहीये, गाईडलाईन्स नाहीये. ठीक आहे. आता इथं जर आलं तर बघा दुसरा टप्पा तुमचा आणि कोर्ट केस सुद्धा एक आजच्याच पेपर लाईव्ह किंवा कालच्या पेपरला सुद्धा माहिती त्या संदर्भात आहे. 10% जो रिक्त जागा आहे ते सुद्धा कधी भरणार आहेत ते पण बघूया. इथे जर पाहिलं असेल तुम्हाला तर TIT म्हणजे तुमची टेट जी एक्झाम आहे त्या टेट एक्झाम संदर्भामध्ये महत्वाची अपडेट आहे. काय अपडेट आहे टेटच्या संदर्भामध्ये तर पहा, तुम्ही जी टेट एक्झाम दिलेली आहे त्या टेटच्या एक्झाम नुसार तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, परंतु तिथं त्यांनी ग्राह्य धरलं तुमची TET. तर बघा इथं नियमानुसार शिक्षक पात्रता परीक्षा TET ठीक आहे उत्तीर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांना 55% दिलेले आहेत आणि खुला प्रवर्ग आहे त्यांना 60%ची मर्यादा दिलेली आहे. गुण घेणे आवश्यक. मात्र शिक्षकांच्या नियुक्तीच्या वेळेस म्हणजे तुम्ही जी टेट एक्झाम दिली या टेटच्या मार्काचा विचार करता त्यांनी इथं सुद्धा काय केलंय, TET प्राधान्य दिलंय. बघा TIT प्राप्त गुणानुसार गुणवत्तेच्या आधारे मेरिट नुसार करण्यात येतात, परंतु यांनी काय धरलं इथं, एखादा सेम मार्कवाला मुलगा असेल ज्याला सारखेच मार्क आहे, समजा एखाद्या SC कास्टवाला मुलगा आहे धरूया, ज्याला साधारणतः 120 मार्क आहेत असं धरूया आणि दुसऱ्याला सुद्धा तेवढेच मार्क आहेत, तर हा जो आहे SC वाला एक ज्याला 60% पडले त्याला शिक्षक पण जॉईन करून दिले, प्राधान्य दिलंय आणि याला नाही घेतलं, असं NTच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. प्रकल्प जे ग्रस्त आहे त्यांच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. त्या संदर्भात हा युक्तिवाद आहे आणि ही केस त्या संदर्भात आहे. 55% 60% या संदर्भातली केस आहे. बघा शिक्षक निवड यादीत नावे न आलेल्या उमेदवारातर्फे युक्तिवाद पूर्ण झालेला आहे. अनेक दिवसापासून ही केस चाललेली आहे. साधारणतः एक टोटल शिक्षक भरतीला 2 वर्ष पूर्ण होत झालीत. राज्याचे महाधिवक्ता आहेत हे स्वतः त्या ठिकाणी 14 डिसेंबरला खंडपीठासमोर त्यांचा जो राहील युक्तिवाद आहे तो मांडणार आहेत 14 डिसेंबरच्या नंतर. मग तुमचा जो निर्णय असणार आहे तो फायनल असणार आहे, तो विद्यार्थ्याच्या बाजूला लागणार आहे का त्या ठिकाणी जे आयुक्तांनी निर्णय घेतला त्या बाजूला लागणार आहे. तर बघा छत्रपती संभाजीनगरच्या पेपरचं आजचा राज्यातील शिक्षक पदांच्या निवड यादीतील नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवार आणि हस्तक्षेप कार्य औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीत बुधवारी युक्तिवाद पूर्ण झाला. राज्याचे महाधिवक्ता 14 डिसेंबर महत्वाचे लक्ष ठेवा, शासनातर्फे औरंगाबाद खंडपीठात युक्तिवाद करणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त्या होणाऱ्या राज्यातील शिक्षक पदांच्या उमेदवारांच्या निवड यादीत नावे न आलेल्या मागासवर्गीय उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ जे आहे आणि नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आहे दाखल केलेल्या विविध याचिकावर 10 आणि 11 नोव्हेंबर 2024 असे सलग 2 दिवस न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती प्रफुल्ल खुबाळकर यांच्या खंडपीठासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली आणि 14 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी आहे. 14 डिसेंबर लक्षात ठेवा. शिक्षण आयुक्तांनी शिक्षक अभियोक्ता चाचणीतील प्राप्त गुणाच्या आधारे शिक्षकांची निवड यादी 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली होती, जे आता फेब्रुवारी 2 महिन्यात तुमचा येईल, आता जानेवारी फेब्रुवारी म्हणजे पुन्हा वर्ष झाले. त्यात शिक्षक अभियोक्ता चाचणीत म्हणजे टेट तुमची जी एक्झाम आहे त्यात जादा गुण प्राप्त केले असले तरी शिक्षक पात्रता चाचणीत म्हणजे TET 60% पेक्षा कमी गुण असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली नव्हती. त्यामुळे गुणवत्ता यादीत नाव नसलेल्या राज्यातील मागासवर्गीय उमेदवारांनी औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई विविध याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्व याचिका औरंगाबाद खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या होत्या आणि याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे आदीसह मुंबई येथील ॲडव्होकेट देवरे,
हस्तक्षेपकातर्फे ज्येष्ठ विधितज्ञ विजयकुमार सपकाळ यांनी सुद्धा त्या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे. ठीक आहे. आता हा जो निर्णय हा 14 तारखेला तुमचा फायनल निर्णय लागेल. तत्पूर्वी जर इथं पाहिलं असेल तुमचं तर पवित्र पोर्टल टीचर रिक्वायर्ड विदाउट इंटरव्ह्यू म्हणजे या सगळ्या जागा गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. कोणाच्या आहेत? या सर्वच्या सर्व जागा गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. मग या जागेमध्ये आतापर्यंत तुमच्या जर कास्टनुसार जर पाहिलं असेल एससी, एसटी, विजेबी, एनटीबी आहे, एनटीसी आहे, एनटीडी आहे, ओबीसी आहे, एसबीसी आहे, ठीक आहे, ईडब्ल्यूएस वाले आहे आणि टोटल ग्रॅज्युएट जनरलच्या टोटल 3,500 जागा आहेत. त्याचबरोबर तुमच्या एससी वाल्याच्या टोटल 1510 जागा आहेत. एसटीच्या टोटल 1494 जागा आहेत. त्याच्यानंतर व्हीजे वाल्यांच्या 350 आहे टोटल. इकडे जर पाहिलं असेल संपूर्ण टोटल जागा. ठीक आहे. हा इकडे येऊया डायरेक्ट आपण इथे येऊया टोटल ग्रँड मध्ये 11,085 जागा आहेत आणि साधारणतः 16,000 तुमच्या टोटल जर जागा असल्या विदाउट इंटरव्ह्यूच्या तर 16,000 जागा आहेत. 11,000 भरल्या म्हणजे साधारणतः 5,000 पर्यंत तुमच्या कुठल्या जागा आहेत फक्त विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा. किती? 5,000 टोटल तुमची जागा ज्या आहेत. तर संस्था सोडून या 5,000 प्लस जागा आहेत ज्या रिक्त आहेत आणि टोटल ह्या जागा झडपीच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत किंवा जी कुठली संस्था आहे जी तुमची रयत शिक्षण संस्था सारख्या संस्था आहेत त्या तुमचा इंटरव्ह्यू न घेता तुमच्या मार्कानुसार तुमचं सिलेक्शन करतात. अशा आता तिसरी जी टेट असणार आहे साधारणतः तिसरी टेट टीईटीचा निकाल लागल्यानंतर घेण्यात येईल अशी त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे. तुमचा जो आता टीईटी झाला त्याची आन्सर की आलेली आहे. फायनल रिझल्ट तुमचा टीईटीचा लागला की त्यानंतर नवीन तिसरी टेट असणार आहे. तत्पूर्वी हा जो टप्पा आहे सेकंडचा तुमच्या मागच्या टेटवर घेणार आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर खूप मोठ्या जागा रिक्त आहेत. अजून सुद्धा रयत शिक्षण संस्थेचा अनेक प्रश्न होता तो सुद्धा मार्गी निघालाय. बघा रयत शिक्षण संस्था पवित्र पोर्टलमध्ये मुलांना सामावून घेण्यास तयार आहे. शिवाय आयुक्त कार्यालयाकडून शासनात प्रस्ताव सादर केला आणि समायोजनाचा तो प्रस्ताव शासन स्तरावर सुद्धा प्रलंबित झाला. त्याच्यावर सुद्धा एक नवीन त्यांचं प्रसिद्धीपत्रक आलंय ते सुद्धा काल परवा 2 दिवसात आलेलं आहे. 2017 जे शिक्षक भरतीमध्ये कोर्टाचा स्टे होता त्यामुळे सुद्धा नियुक्त्या रखडल्या आहेत आणि स्टे उठल्यानंतर पुढील सुद्धा कारवाई 2017 ची होणार आहे. साधारणतः दुसरा टप्पा आहे तो जानेवारीमध्ये तुमचा पवित्र पोर्टल सुरू होईल. म्हणजे साधारणतः आता जर पाहिलं तर तुमचं डिसेंबर आहे. या डिसेंबरची 13 तारीख आहे. मग जानेवारी पर्यंत किंवा डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत जाहिरातीसाठी पवित्र पोर्टल त्या नवीन ओपन करून दिला जाईल. शिक्षक निवड नाव आलं ही तुमची संपूर्ण काय तीच यादी आहे. साधारणतः 3 आठवड्यापर्यंत सेकंड टप्प्यातील जाहिराती पवित्र पोर्टल असतील. त्यासोबत दुसरा जो टप्पा असणार आहे तर तुमच्या केवळ जर विचार केला तर केवळ ज्या आहेत झडपी नगरपालिका महानगर विदाउट इंटरव्ह्यूच्या 5,000 प्लस जागा असतील. 5,000 प्लस म्हणतोय बरं का. त्यासोबत अजून रिक्त जागा असतील यामध्ये ऍड होतील आणि टोटल तुमच्या संपूर्ण मग झडपी आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, नगर परिषद आहे, खाजगी अनुदानित संस्था आहे, स्वराज्य संस्था आहेत. या सगळ्याची मिळून साधारणतः 10,000 किंवा 9,500च्या दरम्यान तुमच्या ह्या सेकंड टप्प्यात जागा असतील आणि साधारणतः जानेवारीमध्ये संपूर्ण जी प्रोसेस आहे पवित्र पोर्टल अवलंबून केली जाईल. नवीन टॅब सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध केले जाईल. त्यासोबत जी नवीन तिसरी टेट होणार आहे या तिसऱ्या टेटसाठी जे मुलांचं वय आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. ते सुद्धा वाढ दिली जाईल. त्यामध्ये सर्व सरळ सेवा आली, एमपीसी आली, त्याचबरोबर पोलीस भरती आली. ज्यांचं माग स्वतः बीजेपी जे आहेत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जाहीर केलं होतं. त्याच्यामुळे वय वाढीचा मुद्दा हा सुद्धा महत्वाचा असणार आहे. आणि आतापर्यंत तुमच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा भरल्या 11,085 जागा भरलेल्या आहेत. टोटल 16,000 प्लस मध्ये तुमच्या विदाउट इंटरव्ह्यू जागा आहेत त्या सुद्धा भरतील. त्याच्यामुळे सगळ्या ज्या मुलांचं कमी मार्कानुसार किंवा 2 मार्क असतील 3 मार्क ज्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं त्या मुलांना आनंदाची बातमी आहे. कोर्ट केस अपडेट 14 डिसेंबरला फायनल असणार आहे. तिथं महाधिवक्ता जे आहेत ते त्यांचं युक्तिवाद तो फायनल करतील आणि मग तुमचा जो निर्णय असेल एक तर मुलांच्या बाजूला लागेल किंवा मग आयुक्ताच्या बाजूला लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होईल. त्यामुळे हा महत्वाचा आहे आणि जागा खूप मोठ्या असणार आहेत आणि तिसऱ्या टेटला सुद्धा जागा रिक्त खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्यांना या ठिकाणी संधी मिळाली. तुमचं जर इथं जास्त मार्काने डिफरन्स असेल तुम्हाला वाटतं की आता माझं होऊ शकत नाहीये शिक्षक भरती तर तिसऱ्या टेटची तयारी करा. मागच्या ज्या चुका झाल्या त्या सुधारा. ठीक आहे. आणि आपली टेटची सुद्धा त्या ठिकाणी टेस्ट सिरीज असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करा. तिथं इंग्रजी टेस्ट सिरीज आहे दिलेली ऑलरेडी तर ती सुद्धा परचेस करून घ्या. फक्त 49 रुपये फीस ठेवलेली आहे. ठीक आहे. थांबतोय आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.